आखाती देशांमध्ये कांद्याचे बाजारभाव कडाडले. राज्यासह देशामध्ये कांद्याचे दर पुन्हा कडाडणार. इराण इस्रायल युद्धामुळे आखाती देशांवर हल्ले त्या ठिकाणी अजून सुरूच आहे. दुबई कुवेतमध्ये भारतीय कांद्याचे जे दर आहेत ते दुप्पट आणि तिप्पट झाल्याचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. या युद्धामुळे तब्बल 120 पेक्षा जास्त कंटेनर बंदरावरती अडकल्यानं शिपिंग चार्जेस वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि यामुळे निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे 70% सबसिडी देण्याची मागणी त्या ठिकाणी केली. याशिवाय पूर्व आशियाई जे काही देश आहेत या देशांमध्ये निर्यात अजूनही सुरळीत सुरू आहे. रमजानमुळे देखील कांद्याला मागणी वाढली आहे. एकीकडे लाल कांदा हा कमी होताना दिसतोय तर उन्हाळ कांदा आता मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल. नेमकं याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे बाजारभाव हे नेमके कशा पद्धतीने बदलू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते एकंदरीतच मागणी आणि पुरवठा याशिवाय कांद्याचं उत्पादन, लागवड क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यावरती अवलंबून असतात. सध्या आपण जर का बघितलं तर दुबई आणि कुवेत सारख्या प्रमुख बाजारांमध्ये भारतीय कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले आहेत. सध्या कांद्याला राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी पिंपळगाव बसमत असेल, लासलगाव असेल, याशिवाय सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल अशा मार्केटमध्ये कांद्याला 1000 ते 1200 रुपयापर्यंत सर्वाधिक दर मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. परंतु या युद्धामुळे निर्यातदारांसाठी मोठी संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. परंतु आता जे काही कंटेनर आहेत कांद्याचे ते त्या ठिकाणी बंदरावरती अडकल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाली. एकंदरीतच जागतिक मागणी आता वाढली आहे आणि याचाच जो काही फायदा आहे तो आता स्थानिक शेतकऱ्यांना होऊ शकतो असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. ही स्थिती बाजारभावांवरती तात्पुरती जरी असली तरी कांद्याच्या बाजारभावावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल होऊ शकतो असं त्या ठिकाणी सांगण्यात येते. दुसरीकडं निर्यातदार संघटना असेल आणि सरकार एकत्र येऊन याच्यावरती त्या ठिकाणी उपाययोजना करत आहे. यामुळे लवकरच एक सकारात्मक जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी घेण्यात येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी बाजारभाव हे त्या ठिकाणी चांगले मिळू शकतील. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर जागतिक बाजारपेठेचा संदर्भ आपण जर का जोडला तर त्या ठिकाणी रमजान आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवरती जे काही मध्य पूर्वेतील जे काही देश आहे मग त्यामध्ये तांदूळ असेल, कांदा असेल आणि फळांच्या मागणीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये निर्यात ही त्या ठिकाणी सुरळीत राहते आणि अजूनही ही जी काही निर्यात आहे ती पूर्वेकडील देशांमध्ये अजूनही सुरळीत आहे आणि त्याचा थेट फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होतोय. परंतु जो काही कांदा आहे तो आता कांद्याचं जे उत्पादन आहे ते वाढलेलं असल्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्यात होत नाही आणि त्यामुळे कांद्याला बाजारभाव हे आता सध्या त्या ठिकाणी घसरले आहेत. दुसरीकडे युद्धामुळे निर्यातीवरती तात्पुरते अडथळे येऊन बाजारभावावरती ताण येतो, परंतु बाजार समित्यांमध्ये जो काय फरक आहे तो बाजार समित्यांमध्ये त्याचा फारसा फरक त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा संयम बाळगणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरीकडे उन्हाळ कांद्याची जी काय आवक आहे ती आता त्या ठिकाणी सुरूच होईल असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. सध्याच्या काळामध्ये जो काही दीर्घकालीन अंदाज आहे तो देणं त्या ठिकाणी कठीण आहे, परंतु येत्या 8-10 दिवसांच्या आतमध्ये कांद्याचे जे काही बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी 20 ते 25 रुपयांच्या आसपास जाण्याचं चित्र त्या ठिकाणी अजूनही दिसत आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर जे काही शेतकरी आहेत तर ते शेतकऱ्यांनी ज्या काही नकारात्मक बातम्या आहेत त्याच्यावरती विश्वास कुठपर्यंत ठेवायचा हाही प्रश्न त्या ठिकाणी एक उद्भवत असतो. जे काही निर्यातदार आहे तर निर्यातदारांनी देखील केंद्र सरकारकडे 70% सबसिडी देण्याची मागणी त्या ठिकाणी केली आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसामध्ये निर्यातीच्या परिस्थितीत जर का सुधारणा जर झाली तर त्या ठिकाणी कांद्याचे जे बाजारभाव आहेत तर कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी आता दिसत आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी उन्हाळ कांद्याची जी लागवड आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढली जरी असली तरी जो काय कांदा आहे तो टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी बाजारात येणार आहे आणि त्यामुळं कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते अजून त्या ठिकाणी 1-1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी स्थिर होऊ शकतात असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात येते. आणि याचमुळं या युद्धजन्य परिस्थितीचा जो काय फायदा आहे तो एकंदरीतच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होईल असंच एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी जे काही कांद्याचे बाजारभाव आहेत ते बाजारभाव रोजच्या रोज पाहून कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर त्या ठिकाणी कांद्यामधून तुम्हाला त्या ठिकाणी नफा होऊ शकतो.